गाईस, आज आम्ही नाशिकला जातोय पूजासाठी, तसेच एन्जॉय करणार आणि कुठे राहणार, कुठे खाणार पिणार ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवणार. पुढे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला मग भेटूया नाशिकला. हाय गाईस, तर आता आम्ही नाशिक स्टेशनला पोहोचलो आहे. लगभग टाइम सकाळचे 4-4:30 वाजले आहेत. आता आम्ही नाशिकच्या वेटिंग रूम मध्ये फ्रेश होणार. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात. तर गाईस, आता आम्ही फ्रेश होऊन बस स्टँड वर आलो आहे आणि इकडने आम्ही त्र्यंबकेश्वरला जायसाठी बस पकडणार. आणि इकडे खूप बस आहेत, लालवाली इलेक्ट्रिक बस आहे, AC बस आहे आणि पर पर्सन 80 रुपये आहे आणि लेडीज साठी हाफ तिकीट आहे 50 रुपये. आणि जी 10 वर्षाच्या खाली मुलं असणार त्यांच्यासाठी पण हाफ तिकीट आहे. आणि इथे खूप ऑप्शन पण आहे, जसे की रिक्षा, कार, AC वाली कार ना त्याच्यातून पण जाऊ शकतो आपण. आणि रिक्षाच्या पर पर्सनचा 300 लगभग 350 आहे. तर आता आपण त्र्यंबकेश्वरला जात आहोत आणि बसमध्ये आम्ही बसलो आहे. त्र्यंबकेश्वरची मजे घेत जात असतो. तर गाईस, आता आम्ही नाशिक स्टेशनवरून निघालो आहे त्र्यंबकेश्वरला आणि इकडने लगभग 1 ते 1.5 तास आहे त्र्यंबकेश्वर. आणि आता आम्ही बसमध्ये बसून निघतो आहे त्र्यंबकेश्वरला. आणि पुढचे तुम्हाला तिकडे टाकाय ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार. तर बस अरे बाप. तर गाईस, आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिरला आलो आहे आणि इथं 12 ज्योतिर्लिंग मधलं एक ज्योतिर्लिंग महादेवचे आहे. आणि आपण इथं पण दर्शन घेऊ. पहिले आपल्याला पूजाला जायचं, मग पूजाला जाऊत आपण. तर आता आपण कुशावत कुंडपाशी आलो आहे स्नान करण्यासाठी. मानलं जातं की ज्या वेळेस समुद्र मंथन झाले त्यावेळेस अमृत 3 ठिकाणी पडलेलं आहे. एक आहे प्रयागराज आणि एक आहे उज्जैन आणि एक आहे नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये. तर आता आपण याच कुंड मध्ये स्नान करून पूजासाठी जाणार आहे.
आता आपण गजानन महाराजच्या रूम कडे आलोय. जसं की बाहेर हॉटेलांमध्ये रूम घ्यायला गेलं तर खूप महाग आहे आणि इथं कम प्राइस मध्ये आहे. जसं की 3 बेडचे 500 रुपये आणि 5 बेडचे 550 रुपये आहेत आणि 10 बेड 15 बेड 20 बेड पण आहेत. हॉल पण आहे खूप मोठा. आणि जसं की इथं ना ऑफलाईन रूम भेटत तर ऑनलाईन भेटत नाही रूम. आणि इथं गर्दी पण खूप मोठी आहे. और इधर हम लोग Hi guys. बाल्कनी का व्यू है. ये देखो ये बाल्कनी नाश्त्याचे टायमिंग सकाळी 5:30 ते 10 वाजेपर्यंत आहे. आणि नाश्त्याचे पैसे जसं की पोहा 10 रुपये, उपमा 20 रुपये आणि चहा कॉफी पण 10 रुपये, दूध पण भेटतं ते पण 10 रुपये. आणि जेवणाचे टायमिंग आहे 11:30 ते 2 वाजेपर्यंत. जेवणाचे पैसे आहेत 60 रुपये अनलिमिटेड त्याच्यात राहणार. आणि संध्याकाळचं टायमिंग आहे 7 ते 9:30 पर्यंत. जेवणाचं टायमिंग अनलिमिटेड राहणार. भाजी त्याच्यात राहणार, भाजी चपाती 2 भाजी आणि भात अचार. ते मंदिर आहे. गजानन देवालयांचं मंदिर आहे. इकडे फुलाचे डोंगर, छान छान फुलं गाडी. ही मेन असं गेट आहे शोपीस. ही फुलं आता आम्ही जेवलो आणि आराम पण केलो. आता आम्ही फिरायला जात आहे. जे आम्ही गजानन महाराजच्या संस्थामध्ये राहतो त्यांच्याच खालती खूप मोठा मंदिर आहे. गार्डन पण आहे मोठा आणि मार्बलचं मंदिर आहे. आतमध्ये फोन अलाउड नाही, बाहेरनंच फोटो व्हिडिओ काढू शकता. म्हणजे नाही यावं काय काढतो माणसं कामाच्या काढतो.
आता आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरच्या बाहेर उभे आहे आणि आम्ही दर्शनाला जाणार आहोत. इथं खूप गर्दी असते. कमी ते कमी दर्शनाला 4 ते 5 तास लागतील. आता बघू आम्हाला किती तास लागतील. वहीं लावજો समोर आवाज. आता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये उभे आहोत. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून मी बाहेरनंच व्हिडिओ काढत आहोत. दर्शन झाल्यावर तुम्हाला आतमधलं काय ते सर्व सांगणार व्हिडिओमध्ये. आता आम्ही दर्शन करून आलो मंदिरच्या बाहेर. आम्हाला 4 ते 5 तास लागले दर्शनासाठी. कसं वाटला हा तुम्हाला व्हिडिओ? अगर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट द्या आम्ही पुढे वाढण्यासाठी.